मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये नाराजीची ठिणगी पडली अशी चर्चा आहे। ड वर्ग महापालिकांवर अधिकारी नेमण्यावरून वाद झालाय। 4.5 लाख लोकसंख्या आणि सुमारे 900 कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकांमध्ये सनदी अधिकारी तर अन्य महापालिकांमध्ये मुख्याधिकारी नियुक्त करण्याबाबतची कायदेशीर सुधारणा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला दिले आहेत। ड वर्ग महापालिकांवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती होत होती, मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे शिंदे नाराज आहेत अशी माहिती आहे। राज्यामध्ये ड वर्गाच्या 19 महापालिका आहेत, मात्र या आदेशांवर स्वतः फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलंय। महापालिकांमध्ये केवळ आयएएस राहतील असं ठरलेलं नाही। जिथे आयुक्तांच्या जागा आयएएस नोटिफाईड आहेत तिथे आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती न झाल्यास केंद्राकडून आयएएसच्या जागा कमी केल्या जातात असं फडणवीसांनी म्हटलं। असं काही कुठेही असं ठरलेलं नाही की फक्त आयएएसच राहतील। कमिशनरच्या जागा या आयएएस करता आरक्षित आहेत। आरक्षित म्हणजे नोटिफाईड आहेत। त्या ठिकाणी जर आपण आयएएस अधिकारी दिला नाही तर केंद्र सरकार आपल्याला असं सांगतं की तुमच्याकडच्या आयएएसच्या जागा कमी का करण्यात येऊ नये। अशा नोटिफाईड ठिकाणी आयएएसच दिला गेला पाहिजे असा आग्रह आमचा असणार आहे। तर यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं काय म्हणणं आहे ते बघूया। नाही रे बाबा, मी स्टॅम्पवर लिहून देऊ का की असं काही नाही झालेलं। आम्ही एकत्र बसतो त्यावेळेस कधी मला तसं जाणवलं नाही। मुख्यमंत्री महोदय अतिशय सर्वांना विश्वासात घेऊन काम करतात, त्यांना मोठा अनुभव आहे। प्रशासन ते चांगल्या पद्धतीने चालवतात। स्वतः एकनाथरावांनी पण मुख्यमंत्री पदाची कारकीर्द आपण त्यांची बघितलेली आहे आणि त्यांचाही प्रश्न तडी जावेत आणि लोकाभिमुख कारभार व्हावा असा आमच्या तिघांचा प्रयत्न असतो। त्याच्यामुळं आमचं तिघांचं व्यवस्थित चाललेलं आहे।